भावावरती करायला लागले। बघतोय आम्ही पण किती दिवस अन्याय करतात, परंतु आमची मराठा समाजाची जी मागणी ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी याशिवाय आम्ही आता हटायला तयार नाही। तर या संदर्भात आपण दौरे करतायत, अनेक ठिकाणी लोकांना भेटतायत, काय लोकांच्या भावना आहेत? कारण यापूर्वीचं आंदोलन वेगळं होतं, आता यापुढचं रणनीती काय असणार? आता तर पहिल्यापेक्षा भावना वेगळ्या आहेत। ते जसं जसं मराठ्यावरती दडपशाही निर्माण करत गेले, जशी जशी दहशत निर्माण करायला लागले, सत्ता तर याच जनतेनं दिली, पण याच जनतेच्या विरोधात ते हत्यार ज्यावेळेस ते उपसायला लागले, त्यावेळेस पूर्वीपेक्षाही जास्त लोक ताकदीनं आता पेटून उठले। मी सहज बैठका लावलेल्या आहेत, म्हणजे सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, आणि रात्री नांदेडला तर बैठक पण नव्हती, तरीही 2 बैठका झाल्या की एका बैठकीला 40-45 हजाराच्या खाली लोक नसते। बैठकीला मीच परेशान झालो रात्री तिथं, की तुम्हाला बैठक दिली आणि हे कसं होतं, म्हणजे समाजाच्या लक्षात आलं सरकारनं इतकं दुपारी, जे आपल्याकडे म्हणते द्या दुपारी फसवणूक केली, असं इतक्या दुपारी आणि एवढी मोठी धुळपेक करणं हे सरकारच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही, म्हणून मराठा जास्तीचा ताकदीनं पेटून उठला। आणि मी माझ्या समाजासमोर ठेवलेलं आहे करताना प्रत्येक, त्यामुळे समाज पुन्हा एकदा ताकदीनं पेटून उठला। हेच जर कुठं केलं असतं आजूबाजूला तर समाजाचा विश्वास राहिला नसता। समाज ताकदीनं उठलाय, बघतो आम्ही 8-9 तारखेपर्यंत किती अन्याय करताय आणखी सरकार। मला चौकशी सुरू ऐकणे माहित नाही, आणखी सुरू झालंय का नाही याचाच मेळ लागा नाही। काय केलं इथे आणि काय नाही, काही मिळच नाही माझ्याकडे, आणखी कुणीच आहे ना, मी तर त्यासाठीच बाहेर आलोय की त्यांना अडचण येऊ नये। मी हॉस्पिटलला ऍडमिट आहे, हॉस्पिटलला ऍडमिट असल्यावर चौकशी करता यायची नाही म्हणून पटांगणाला आलोय। परत अंतरवालीत 2 दिवस थांबलो, अंतर्वालीत वाट बघितली, ते आले नाही, आता इकडे आलो। अंतिम टप्प्यात म्हणलं झाला असं ना अहवाल, मग मागं त्या दिवशी रात्री येऊ नेमले त्याच दिवशी झालं दिसतोय 100%। मी त्या दिवशी एक शब्द बोललो होतो, अहवाल तयार झाला कळायला मला, त्यांच्या खूप खात्रीलायक माणसाने सांगितलं होतं अहवाल तयार झालाय आणि तुम्हाला अटक करणार आहेत, आणि तुम्ही मध्ये काट आहेत सत्तेचे आणि मराठ्यांचे आणि भाजप जे सत्ता आहेत याच्यामध्ये काट आहेत, तुम्ही तो काढल्याशिवाय पर्याय नाही, तर 10% याच्यावर थोपवा, नसता याला गुतवा। मग त्या दिवशी सागर बंगल्यावर त्यासाठी चाललो होतं, मला त्याच दिवशी कळालं होतं हे करणार आहेत। मग त्याच्यानंतर 2ऱ्या-3ऱ्या दिवशी मी हॉस्पिटलवरून आल्यावर सुद्धा म्हणलो होतो अहवाल तयार झाला असं कळालं, ते खरं व्हायला लागलंय। आज मग बीडमध्ये चांगली माहिती मिळाली तुमच्या माध्यमातून मला बीड शहरात, की अहवाल तयार पण झाले, आधी 3 दिवस मला कळालं होतं। बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे देखील दाखल झाले 2 ठिकाणी, तुमचा तालुका असलेल्या शिरूरमध्ये एक गुन्हा दाखल झाला आणि अमळनेरला एक गुन्हा दाखल झाला। या अगोदर खूप मोठे मोर्चे झाले, रास्ता रोको झाले, त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही, मात्र या रास्ता रोकोला उद्युक्त केलं, प्रवृत्त केलं म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल झाले। नाही, त्याच्यासाठी गुन्हे नाहीत, ते गुन्हे याच्यासाठी आहेत की जे आम्ही न टिकणार 10% मराठ्यांना आरक्षण दिले ते हा म्हण, ते फक्त समजा ठराविक लोकांनाच माहिती टिकत नाही, तुम्ही खोटं बोला मराठ्यांना आणि टिकणार नाही असं सांगा ते स्वीकारा। गुलाल उधाळा 2018ला उधाळला होता तसा, आणि पुन्हा एकदा मराठी मग त्यांना सत्तेत आणणार आणि पुन्हा ते आमच्या मुलक्या मोडायला चालू करणार, याच्यासाठी दबाव होता। आणि लक्षात आलं आमच्या 10% आम्ही स्वीकारत नाही, कारण ते टिकणारच नाही, आणि त्यांची त्याच्यासाठी धडपड चालू आहे गुन्हे दाखल करण्याची। आमची तयारी आमच्या लेकरांसाठी गुन्हे घ्यायची, पण ओबीसीतून आरक्षण घेतले सुट्टी देत नाही तुम्हाला। काय आहे ना मराठा आता पुढे कळत, थोडं थांबा। लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच बैठका झाल्या समाजाच्या, त्याच्यामध्ये उमेदवार गावागावातून उभा करण्याचं देखील ठरलं गेलं, कसं पाहता याकडे नेमकं हे कशा पद्धतीने? नाही, ते समाजाचा निर्णय, समाजाचा मालक नाहीये मी, माझा मालक समाज, मी मुलगा म्हणून निमित्त म्हणून पुढे होऊन फक्त काम करतोय। समाजाचा निर्णय तो मालक आहे, मालकाने घेतलाय, शेवटी त्यांना अधिकार आहे। आता तुम्ही जर असं रस्त्यावर बोर्ड लावून देत नसाल, त्यामुळे गुन्हे दाखल करणार असाल, तुम्ही रस्ता रोको करू द्या ना, सभा बैठका घेऊ द्या ना, त्याच्यावर गुन्हे दाखल करायला लागले, मग आता कायद्याने अधिकार दिलेला ते तर करून देतात ना, का फॉर्म भरला म्हणून जेलला टाकणार आहे सगळ्याला, तो अधिकार आहे त्याचा, ते करू शकतात, कोणी टाकू शकते, 50-60 हजार लोक टाकू शकते, असं काही नाही। मात्र वडेट्टीकरांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं उमेदवार उभं करण्यापेक्षा जे मातब्बर पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आडवं करा, असं वडेट्टीवारांचं म्हणणं होतं, त्याकडे कसं? मग मराठ्याने बहुतेक त्यासाठी निर्णय घेतला असेल ना, स्वतःचे लेकर उभा केले त्याने 50-60 हजार, मातंबर हाय कोण? सगळे बारबाटलेले तिथून तिथून, कोणी मातंबर कशाचा? सगळे आमच्याच मुंडक्यावर पाय देऊन पुढे गेले। आज आमच्या बाजूने बोलायचं बोलला की एखादा दिवसात, कोणी मातंबर? एखादा मातंबर बोलला का सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा, नागपूरच्या अधिवेशनात किंवा आताच्या मुंबईत झालेल्या अधिवेशनात? मातंबर हाय कोण? आमच्या मागं लागलेले मातंबर असतात, मग त्यांना आडवं करणार?
बहुतेक मराठ्यांनी त्यासाठी निर्णय घेतला वाटतं. उमेदवारांची संख्या जर वाढली तर निवडणुकाच होणार नाहीत. महाराष्ट्रात निवडणूक लोकसभेची होऊ द्यायची नाही असा काही डाव आहे का? का असा प्रयत्न होईल किंवा असा प्रयत्न होणार नाही, शेवटी जाऊन काही सुला निघेल? नाही, सांगितलं होतं मी त्यांना की मराठ्यावर डाव टाकू नका, मराठ्याने जर प्रति डाव टाकला तर तो डाव तुम्हाला सुटणार नाही. शेवटी मराठ्यांनी टाकलाच. तुमच्या बाजूने जे आज समाधान करतायत किंवा मीडियावर बाईट देत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे, अटक देखील चालू आहे. तर त्या संदर्भात काय सांगा, म्हणजे तुमचे कमजोर करण्याचा प्रयत्न चालू आहे का? पण होईना ना, ज्याच्यावर गुन्हा दाखल होईल तेव्हा तुम्ही मध्ये नसून टाकलं. माझं स्वातंत्र्य आहे, माझा अधिकार आहे, ते सुद्धा हिसकून घ्यायला लागलेत. मग हो द्या आता नाविलाजी. काय झालं बरं का, एक धुंद असते आणि ज्यावेळेस माणूस खूप धुंदीत असतो ना त्यावेळेस त्याच्या लक्षात येत नाही आपण काय करतोय ते. ज्यावेळेस समाजानं त्या राजगादीवर बसवलं आणि त्यांच्याच विरुद्ध जर मस्ती करायला चालू केली ना तर हा बघ हे असं होतं. याला धुंद म्हणतात. गोरगरिबांनी एखादी पोस्ट टाकली त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करायचे, रास्ता रोको केले गुन्हे दाखल करायचे, बोर्ड लावले गुन्हे दाखल करायचे. पण उद्या तुमच्यावर पण वेळ आहे. थोडं थांबा, मला लई जास्त विषयावर खोलात आत्ताच नाही बोलायचे. आम्हाला आणखीन 4-5 दिवस बघायचे कोण कोण काय करतो, कोणचा आमदार मंत्री सरकार. तुमचं बारकाईनं लक्ष आहे सगळ्यांवरती. पण दबाव किती टाकला, दडपशाही किती केली, मराठे 1 इंच सुद्धा मागे सरकत नाही. 1 इंच. मी स्वतः आता बघून आलो. धाराशिव मध्ये एका छोट्या ह्याच्यात बैठक लावा म्हणून सांगितलं होतं. लोक वाढत गेले म्हणून त्यांना 6 स्क्रीन लावायला लागल्या. ते पूर्ण मंगल कार्यालय भरून, मोहोळ मधली सुद्धा मंगल कार्यालयात बैठक होती. नाविलाजानं 6 मंगल कार्यालयाच्या मधल्या ग्राउंड मध्ये घ्यायला लागले. असले शाने तर होते शाने, नाहीतर मराठ्यांनी आम्ही आता लोकशाही मार्गाने खेटायला ठरवलेच. दुसऱ्या टप्प्यात हे आंदोलन आहे ते सरकारकडून कुठंतरी दडपण्याचा प्रयत्न सगळा सुरू आहे. गुन्हे दाखल होणं आता दिवशी झाला त्याचा किंवा बॅनर काढणं, तर याला कसं प्रत्युत्तर तुम्ही देणार आहेत किंवा काय रणनीती असणार? होईल, उत्तर मिळणार आहे. 2-3 दिवस थांबून बघणं खूप गरजेचं असतं. आमचं म्हणणं असं आहे की ते गुन्हे याच्यासाठी करायले की 10% स्वीकारा. सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे म्हणजे मी, याला बाजूला काढा तर आपलं काहीतरी होऊ शकतं. नसता दिल्लीतलं माझं वजन कमी होईल आणि राज्यातलं होईल. हे 36 आमदारांची बैठक घेतलेली त्यांनी आणि याच्यात सांगितलेलं मराठ्यांचे आमदार भिडा म्हणून ते आता 2-4 जण नव्हते ते तुटून पडले मध्ये. आता त्यांना कळलं, आता त्याला आणा लागेल अमेरिकेहून कॅनडावर मतदान, इथून नाही तिकडून आण म्हणायचं. आता रेल्वे भरून लय वळवळ करीत होता ना, जाती कोण बोलायचं तर पक्षाच्या नेत्या कोण बोलायला लागला. त्यांनी मोठं केलं की तुला गोरगरीब मराठ्यांनी मोठं केलं. बोलून गेला त्यांच्या समाधानासाठी तिथं, पण इकडं तोंड ज्यांनी तो डोक्यावर हमेशा गुलाल टाकला यांच्याशी द्यायचा आता. मग त्यांचं मत काय की 10% शुक्राला लावा, नसता याला मध्ये टाका. याच्यासाठी हे गुन्हे चालू आहेत. पण आता कोणी सहकारीच घ्यायला तयार नाही. तुम्ही जर असं करणारच असाल तर मग आमच्या लेकरात वाटलं करावं का केशीसाठी. मी जर म्हणलं आता यासाठी नेमले मराठी सोडून देतो, जातो पळून, जर राहतो आसामला जाऊन तिकडे, चालन का? संकटाला सामोरं जायला लागतं. मराठ्यांनी संकट असले याच्यापेक्षा मोठाले वाढलेले. किती गुन्हे दाखल केले तर आमच्या पोरासाठी गुन्हा दाखल होतोय, आम्ही घ्यायला तयार आहे. दुसऱ्यांसाठी घेतलेत, हे तर स्वतःच्या पोरासाठी घ्यायला लागलोत आम्ही, आणि ते बी खोटे काहीच न केलेले गुन्हे घ्यायला तयार आहेत आम्ही. कर तुला काय करायचं ते 10-15 दिवस करशील, तिथून पुढे काय तो हातात राहणार आहे. 36 आमदार कुठे भेटले होते आणि काय चर्चा झाली होती? कुठल्या पक्षाचे ते आमदार होते? सगळे त्यांचेच, तिघाचे. तिघ आहेत का 4 आहेत कोणाला माहित. मला मिळ लागा ना त्यांचे किती जण आहेत ती सांगणाऱ्याने सांगितलं, पण नाव सांगणं चांगलं नाही दादा. ही खूप मोठा विषय. शेवटी काय असतं, माझ्या आजूबाजूचं मी काय करतोय हे जर गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहित होणार असलं तर याचा अर्थ हे आजूबाजूचे माझ्याशी गोड बोलतात आणि तिकडे पण बोलतात. याचा अर्थ असा आहे. मग तुम्ही जर माझे फोडू शकतात, मग कशाच्या जोरावरती मला नाही माहित तुम्ही कशाच्या जोरावरती. ते माझ संघ पण येत आणि तुमच्या संघ पण येत. पण मी जर आता यांना म्हणतोय तू सरक बाजूला, तू दुसऱ्या पार्टीत जातोय, मी त्याने बॉम्ब लाईल तिकडे विरोधात मराठ्याचे, त्यापेक्षा मला माहित असून म्हणतो तुलाही चांगला आहे. मला माहिती हे सांगत आहे सगळं, तरी पण म्हणतो तुलाही चांगला आहे सध्या. कारण मला माहिती आहे मराठ्यांच्या विरोधात हे बोलणार आहे जो, कारण स्वार्थ इतका भयानक असतो. स्वस्वार्थ, समाजाच्या स्वार्थासाठी माणूस मारायला भेट नसतो, पण स्वस्वार्थ इतका भयानक असतो तो समाजाला सुद्धा बघत नसतो. तसं माझं जसं माहित होतंय तसं साहेब मी बी समाजासाठी माझी जीवाची बाजी लावली. त्यामुळे कोणाच्या तरी मी पण हृदयात बसलेलो आहे तिथं. पण मग तिथं अधिकारी असेल, तिथं कर्मचारी असेल, तिथं नेता असेल, तिथं आमदार असेल, तिथं मंत्री असेल, तिथं कामगार, सफाई कामगार असेल, एखादा तिथले वकील असतील, तिथले कुणीतरी असतील, त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील, कुणीतरी मला तिथं मानणार असणार आहे. तेव्हा पाठ्या मला सांगतो, तेव्हा म्हणून तुला माया लय काळजाला लागलं राव, माझ्यासाठी ते देवे पण लय काळजाला लागला, असं असं चालू आहे.
साहेब असतंय. तुम्ही किती खोल घरात शिरलेला आहेत. आम्ही भावनेनं खोल घरात शिरलो, जरी कोणाला रुपया देऊ शकलो नसलो तरी भावना बसलेली आहे लोकांची मनात. कुठं हे सगळी बैठक कुठं झाली याची माहिती आहे का? सगळ्यांची नावं सार्वजनिक आता का करत नाहीत? कारण नाही, नाही. अनेक हे वेळा यासाठीच हे करायचं मला. मनात ठेवता आणि मनात कुठे ठेवतोय, सांगतोय धडाधडन प्रत्येक वेळेस सांगितलंय. सांगणार आहेत का सार्वजनिक? नाही नाही नाही, या साईडला सांगणार, या साईडला सांगणार. ती माझ्याकडे आली का तिला सांगणार. ते म्हणते ना माझ्या माग शरद पवार हे उद्धव ठाकरे हे म्हणतात ना, ते म्हणतात ना, ते येत माग माझ्या 2 जण. तर ते सांगतो, मला सगळ्यात जास्त फोन तुमच्याच आमदाराचे मंत्र्याचे आले, तुमचे सार गुतते त्याच्यात. त्याला जोडून या 36 आमदारांमध्ये काही इतर समाजाचे का मराठा समाजाचे आमदार आहेत? आमचे तिकिटासाठी पळत असतील ना. सगळंच काय सांगत त्यांनी मोजकं सांगितलं मला, बस झालं. म्हणलं नको सांगून कुठे येतो 36च्या मोजकं सांगितलं, बस झालं. दुसऱ्या दिवशी सावध झालो मी. त्यांनी चांगलं काम केलं पुण्याचं. त्यांना सगळ्यात मोठा राग आलेला आहे, ते बी सांगतो चला. आज बीड मध्ये सगळ्यात मोठा राग आलेला आहे. मी सगळ्याला पाणी पाजितोय. गृहमंत्र्यांना वाटलेलं मी सगळ्यांना पाणी पाजितोय. माझ्या पुढे महाराष्ट्रात कोणीच नाही. मी सगळ्यांना पाणी पाजितो. पण हे आपल्यातला सांगणारा शकुनी कोण, बहुतेक त्यांना सगळ्यात मोठी ती चीड आहे म्हणून दुसऱ्या दिवशी यासाठी जाईल. एका रात्री ठरलं यासाठीचं. विधानसभा अध्यक्षांनी सकाळी मंजुरी दिली. गृहमंत्र्यांनी 5 मिनिटात ताडकून उभा राहिले आणि म्हणले अंमलबजावणी करण्यात येत आहे यासाठीची. हे रात्री ठरलेलं आहे हे सगळं. ही चीड सगळ्यात मोठी ती आहे. माझजवळ पण कुणी असू शकतो सांगणारा, सगळ्यात मोठी चीड आहे साहेब. तसंच असतं, दिवसभरल्यावर असंच होत असतं. धन्यवाद.